वळत पुढच्या बातमीकडे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी भाजपनं मुसंडी मारल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. तब्बल 31 नगरपालिका जिंकून भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला. तर 20 नगरपालिका जिंकत काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचंही 22 ठिकाणी थेट नगराध्यक्ष निवडून आलेत. या निवडणुकात सर्वात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते राष्ट्रवादीचं. राष्ट्रवादी 17 नगरपालिकांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि शिवसेना 16 नगरपालिकांसह शेवटच्या नंबरवर आहे. मात्र शिवसेनेचे 25 नगराध्यक्ष निवडून आलेत, त्यामुळे यात भाजपनंतर शिवसेनेचा क्रमांक येतोय. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक आघाड्यांनाही बरंचसं यश मिळालं. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष झालाय आणि मला विश्वास आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर 1 येईल. नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय, असा दावा चंद्रकांत दादा पाटील यांनी केलाय. नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप क्रमांक 1 चा पक्ष झालाय. भाजपनं 31 नगरपालिका जिंकल्यात, तर 52 ठिकाणी भाजपचे थेट नगराध्यक्षही निवडून आलेत. तर नोटाबंदीच्या निर्णयानंतर आंदोलन करणाऱ्यांना या निकालांमुळे चपराक बसल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. उलट नोटबंदीचा फायदाच झाला, कारण नोटबंदी या विषयामध्ये सामान्य माणसाला हे कन्व्हिन्स करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो की अरे बाबा तुझी जरा अडचण होईल, पण लॉंग टर्म देशाचा खूप गेन आहे. आणि सभांमध्ये हे मांडल्यानंतर लोक मनापासून टाळ्या वाजवायचे आणि ते मतांमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट झालं. जवळपास 55 ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि मोठा कौल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मतदान या ठिकाणी दिलेला आहे. देशामध्ये एकीकडे 500 आणि 1000च्या नोटांच्या बाबतीमध्ये विरोधक बंद ठेवतायत, आंदोलनं करतायत, त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा वेळी मतदारांनी या विरोधकांना दिलेली मला वाटतं एक चांगली चपराक आहे. परळीमध्ये मुंडे बहीण भावाच्या लढाईत भावानं बाजी मारली आहे. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली परळी नगरपालिकेच्या 33 पैकी 27 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी आघाडी घेतली. याशिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला. त्यामुळे परळी नगरपालिकेच्या निकालामुळे पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का बसला असं मानलं जातंय. परळीत विजय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. परळी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि मला यश आलं नाही ही आता सत्य परिस्थिती आहे आणि तो पराभव आम्हाला स्वीकारला पाहिजे आणि तो मी स्वीकारते आणि त्या पराभवाच्या नंतर आम्ही विवेचन करू ते कशामुळे पराभव झाला. आम्ही तर कुठल्या प्रयत्नांना कमी पडलो नाही, आम्ही खूप प्रयत्न केले होते. आमच्या पक्षाच्या ताब्यात नगरपालिका आल्यानंतर जो विकास कामं केली त्या विकास कामालाच या ठिकाणी त्यांनी मत दिलंय आणि कामाच्या माणसाच्या पाठीमागं आपण आपलं मत दिलं पाहिजे, ती भावना या परळीच्या जनतेच्या मनात या निवडणुकीमध्ये दिसून आली. म्हणूनच जवळजवळ आमचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या 7000 मताच्या फरकाने विजयी झाला. जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपालिकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची धोबीपछाड झाली आहे. इथं काँग्रेसला 17 पैकी 9 जागा मिळाल्या, तर भाजपला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं. भोकरदन नगरपालिका राष्ट्रवादीकडून हिरावून घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र यात दानवेंना यश मिळालं नाही. पूर्वी भारतीय जनता पार्टीची जी राज्यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये ताकद होती त्यापेक्षा कितीतरी पटीनं ही ताकद या निवडणुकीमध्ये वाढलेली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा नंबर 1चा पक्ष म्हणून नगरपालिकांमध्ये राज्यामध्ये आलेला आहे. 1977ला केंद्रात आमची सत्ता होती, तेव्हाही आम्ही भोकरदन जिंकू शकलो नाही. 1995ला आमची राज्यात सत्ता होती, मी त्या काळामध्ये आमदार होतो, तेव्हाही जिंकू शकलो नाही. मी आपल्याला सांगतो की जातीय समीकरण काही शहरामधले असेच असतात आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं दलित आणि मुस्लिम ही जी संख्या आहे ती शहरामध्ये आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याचा परिणाम आमच्यावर होतो. परंतु बाकी साऱ्या निवडणुका आम्ही जिंकतो. सत्ता पूर्वी होती, सत्ता आताही आहे. उलट एकाचे 4 झालेत आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतं वाढ झाली. आम्ही ग्रामीण भागांमधून त्या ठिकाणी मतं केव्हाही जास्त घेत असतो आणि त्यामुळं ही हार जरी असली ही हार मान्य आहे आम्हाला.
बीडमध्ये क्षीरसागर काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईमध्ये काकांनी बाजी मारली, मात्र नगरपालिकेच्या सत्तेसाठी त्रिशंकू स्थिती झाली आहे। बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या घरात निवडणुकांच्या तोंडावर फूट पडली। पुतण्या संदीप क्षीरसागरनं बंडखोरी करत काकू नाना विकास आघाडी स्थापन केली। या आघाडी करून रवींद्र क्षीरसागर भावाविरोधात उभे राहिले, मात्र या लढाईत राष्ट्रवादीचे उमेदवार भारतभूषण क्षीरसागर यांनी बाजी मारली आहे। राष्ट्रवादीला 18 जागा मिळाल्यात, काकू नाना आघाडीला 19, एमआयएमनं जोरदार मुसंडी मारत 10 जागांवर आघाडी घेतली। त्या प्रश्नावर बीड शहरातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता नसताना हा ऐतिहासिक विजय मिळालेला आहे आणि आदरणीय पवारसाहेब आणि अण्णांच्या मार्गदर्शनाला बीड शहराच्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे हा विजय मी साध्य करू शकलो। आता शहरातील जनतेने सांगितलं की एवढ्या कठीण प्रसंगातसुद्धा आम्ही सोबत आहोत, त्यामुळे खरोखरच बीड शहरातील मतदारांची जनतेची मी उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही। मालवणमध्ये नारायण राणेंना धक्का बसलाय, कारण मालवणचा किल्ला शिवसेनेनं जिंकलाय। इथं शिवसेनेचे उमेदवार महेश कांदळगावकर नगराध्यक्षाच्या निवडणुकीत विजयी झालेत। शिवसेनेला 5, भाजपला 5, काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावं लागलं। सावंतवाडी त्रिशंकू स्थिती झाली। इथं नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा उमेदवार विजय झालाय। शिवसेनेला 7, काँग्रेसला 8, भाजपला 1 आणि अपक्षांना 1 उमेदवार मिळालाय। देवगड नगरपालिका मात्र राणेंनी जिंकले। नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम ठेवलंय। नगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीचं विश्लेषण करताना त्यांनीच आपल्या पक्षावर प्रहार केलाय। काँग्रेसमध्ये वशिल्यावर पदं दिली जातात, सरकारविरुद्ध काँग्रेस आक्रमक नसून ठोस भूमिका घेण्यात काँग्रेस कमी पडते। काँग्रेसचं प्रदेश नेतृत्व गंभीर नसल्याचं म्हणत नारायण राणे यांनी अशोक चव्हाणांवर पराभवाचं खापर फोडलं। काँग्रेसमध्ये गुणवत्ता बघून पदं दिली जात नाहीत असा आरोपही राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना केला। मराठा आरक्षणाचा विषय मराठ्यांनी चालवला, नेत्यांनी, ते आम्ही लांबून बघत राहिलो, कोण इन्व्हॉल्वमेंट होत नाहीये। तर हे विषय घेऊन जर काँग्रेस रस्त्यावर येईल, आंदोलन करेल, तर हेच मतदार काँग्रेसच्या जवळ येतील ना। कर्तृत्वावर पदं न मिळता वसिल्याने पदं देणं बंद होत नाही, तोपर्यंत काय अपेक्षा ठेवणं चुकीचं। राज्यातले होणारे निर्णय हे सर्व आम्ही राज्याचं निवड मंडळ आहे आणि निवड मंडळाने मिळूनच हे सगळ्या जी काही प्रक्रिया पार पाडलेली आहे, त्यामुळे ह्याच्यातलं आता त्या कोणी व्यक्तिगत दोष द्यायचं काही कारण नाही आहे। त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालून आता पुढचा टप्पा आहे, 2 टप्पे आहेत, जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये अधिक लक्ष घालावं लागेल। रायगड जिल्ह्यातील रोह्यात काकाविरुद्ध पुतण्याच्या लढाईत काकांनी बाजी मारली आहे। सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्या, तर शिवसेनेला फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं। राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत गेलेल्या संदीप तटकरेंचा दारुण पराभव झाला। विशेष म्हणजे संदीप तटकरे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत। अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे हे 6 मतांनी विजयी झाले। निमित्ताने माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। ज्यांना मी राजकारणामध्ये स्थान दिलं, मोठं केलं, अशी सर्वच माणसं एका बाजूला माझ्यापासून दूर गेलेली असताना एकाकीपणाने रोहेकरांच्या वरती विश्वास दर्शक तमाम रोहेकरांनी मला जो विजय संपादित करून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय। महाराष्ट्रात राज ठाकरेंपेक्षा असदुद्दीन ओवैसींचा करिश्मा जास्त आहे का असा प्रश्न पडलाय, कारण नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे। एमआयएमचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आलेत, तर मनसेला मात्र फक्त 12 जागांवर यश मिळालंय। बीडमध्ये एमआयएमचे 9 नगरसेवक निवडून आले। विशेष म्हणजे इथं नगराध्यक्ष पदासाठी एमआयएमचा उमेदवार 2ऱ्या स्थानावर आहे। राज्यातल्या 147 नगरपालिकांपैकी मनसेला केवळ खेडमध्ये एकुलतं 1 यश मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेत मनसेचा नगराध्यक्ष निवडून आला। खेडमध्ये मनसे आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 7 तर शिवसेनेला 10 जागा मिळाल्यात। सत्ता सेनेची असली तरी नगराध्यक्षपदाची खुर्ची मनसेच्या वैभव खेडेकर यांनी मिळवली आहे। खेडेकरांचा 710 मतांनी विजय झाला। शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यात गेल्या काही वर्षात मनसेनं आपला दबदबा निर्माण केला होता। यंदा राज्यभरात मनसे फॅक्टर न चालल्यानं शिवसेनेचा मोठा फायदा झाला आहे।
नाशिक जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे, कारण 6 पैकी 4 नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलाय. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र जोरदार फटका बसला. भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नांदगावमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 11 उमेदवार निवडून आलेत. याशिवाय मनमाड, भगूर, सिन्नरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. मनमाडमध्ये भाजपला एकही जागा नाही. येवल्यात भाजपचा नगराध्यक्ष झालाय, तर राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यात. सटाण्यामध्ये स्थानिक विकास आघाडीनं यश मिळवलंय. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना धक्का बसलाय, कारण नगराध्यक्षपदी विकास आघाडीचे उमेदवार निशिकांत पाटील यांनी बाजी मारली आहे. असं असलं तरी राष्ट्रवादीला मात्र 14 जागांवर यश मिळाले आहे, तर विकास आघाडी 13 जागांवर विजयी झाली आहे, तर एका जागेवर अपक्षानं बाजी मारली आहे. गेल्या 31 वर्षांपासून इस्लामपूरमध्ये पाटील घराण्याची सत्ता होती, मात्र यावेळी जयंत पाटलांचं साम्राज्य खालसा झालंय. खरं तर इस्लामपूर नगरपालिकेत शुद्ध पाणी, मोफत वायफाय, अद्ययावत गार्डन उभारलं होतं, पण लोकांनी राष्ट्रवादीला डावललं. शिर्डी नगर परिषदेत सत्ता राखण्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना यश आलं. एकूण 17 जागांपैकी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 10 जागा मिळाल्या, मात्र विखेंच्या राहाता नगरपालिकेवर भाजपनं कब्जा केला. संगमनेरमध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपलं वर्चस्व अबाधित ठेवलंय, तर कराडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला गड कायम राखला. कराड नगर परिषदेत एकूण 29 जागांपैकी 16 जागा काँग्रेसला मिळाल्या, तर राष्ट्रवादीला 6, भाजपला 4 आणि इतरांना 3 जागा मिळाल्यात. कराडमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी नगराध्यक्ष मात्र भाजपचा आलाय. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सत्ता राखली आणि आपली कॉलर टाईट असल्याचं सांगितलं. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यात प्रमुख लढत होती. यामध्ये उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीचे 22 नगरसेवक निवडून आलेत, तर शिवेंद्रराजेंच्या नगरविकास आघाडीला फक्त 12 जागांवर समाधान मानावं लागलं. या विजयानंतर उदयनराजेंनी खास आपल्या स्टाईलमध्ये सातारकरांचे आभार मानले. सांगतो खूप प्रेम करतो तुमच्या संपूर्ण सातारकरांवर. माना न माना आणि सगळ्यांवरती फरक पडणार नाही. तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल इज स्टाईल. राज्यभरात भाजपची गाडी सुसाट निघाली असताना पालघरमध्ये मात्र या विजय वेगाला लगाम बसलाय. पालघरच्या तलासरी, विक्रमगड आणि मोखाडा या तिन्ही नगरपंचायतीच्या एकूण 51 जागांपैकी भाजपच्या वाट्याला केवळ 7 जागाच आल्या. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विक्रमगडमध्ये गेली 35 वर्ष भाजपची एकहाती सत्ता आहे. तिथे केवळ 2 जागा मिळाल्यानं भाजपची सपशेल हार रचली आहे, तर मोखाड्यात केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलंय. मोखाड्यात शिवसेनेनं 13 जागा जिंकल्यात. तलासरीमध्येही भाजपचेच आमदार खासदार असून 17 पैकी केवळ 4 जागाच मिळवता आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत पुन्हा मोठे बदल करण्यात आले आहेत. सोडत प्रक्रियेत जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवर मागवण्यात आलेल्या हरकती सूचनांचा विचार करून 10 प्रभागांच्या सीमारेषा बदलण्यात आल्या. वॉर्डच्या सीमारेषा बदलल्यानं सेना मनसेचा बालेकिल्ला असलेल्या प्रभादेवीच्या जी दक्षिण वॉर्डमध्ये मोठे बदल झालेत. तसंच काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या कांदिवलीतल्या आर दक्षिण वॉर्डमध्येही मोठे बदल झालेत. निवडणूक आयोगाचे आयुक्त UPS मदन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या वॉर्ड पुनर्रचनेच्या कमिटीच्या अहवालाला राज्य निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदी विरोधात विरोधकांनी काल देशभरात जनआक्रोश दिवस पाळला. या निमित्तानं ठिकठिकाणी विरोधी पक्षांनी आक्रोश रॅली काढली. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मिळून सांताक्रूज ते वांद्र्यापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली, तर ठाण्यात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मडकी फोडून नोटबंदीचा निषेध केला. नागपुरात नोटबंदी विरोधातल्या आंदोलनात नेत्यांमधली दुखली दिसून आली. शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी काँग्रेसची रॅली पाहायला मिळाली. सोलापुरात निघालेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातल्याचं समोर आलं. आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी निवेदन घेण्यास वेळ लावल्यानं महापौर सुशीला आबुटे यांनी कार्यालयाचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजीला सुरुवात केली, तर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली. दरम्यान गोंधळ घातलेल्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलंच फैलावर घेतला.
एसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणमधील युवकाचा इराकमध्ये मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना अज्ञातांनी सांगितली आहे. अमन तांडेल हा हवाई हल्ल्यात मारला गेल्याची माहिती तुर्कीतून एका अज्ञातानं अमनच्या वडिलांना दिली. त्यामुळे पुन्हा एकदा कल्याणचं दहशतवादी कनेक्शन समोर आलंय. 2014मध्ये 4 युवक इराकमध्ये गेल्याचं कळलं होतं. मात्र आरिफ मजीद भारतात परत आला. सध्या तो कारागृहात आहे. तर सहीम तानकी हा 1 वर्षापूर्वी इराकमध्येच ठार झाल्याची माहिती समोर आली होती. कल परसों रात को 11 साढ़े 11 बजे एक वहाँ से कॉल आया, तुर्की से शायद नेट कॉल था. उसमें ये कॉल में जो बंदा था, बंदे ने कहा कि भाई अमन तांडेल जो है वो शहीद हो गया, ऐसा करके एक कॉल आया उसके फादर के पास. और उसके बाद में उनके फादर की हालत बहुत ख़राब हो गई.